आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। महावितरण के निजीकरण के खिलाफ ठाणे कांग्रेस का विरोध। भिवंडी, कलवा, मुंब्रा और दिवा क्षेत्रों में सेवाएं प्रदान करने वाली टोरेंट और अदानी जैसी निजी बिजली कंपनियों के खिलाफ उपभोक्ताओं में भारी गुस्सा है। वहीं अदानी कंपनी ठाणे, नवी मुंबई, पनवेल आदि क्षेत्रों में सार्वजनिक बिजली वितरण के लिए आगे आई है। नागरिक इसका विरोध कर रहे हैं क्योंकि यह बिजली वितरण के निजीकरण का रास्ता है। कुछ पूंजीवादी कंपनियों को इस क्षेत्र में प्रवेश देने से घरेलू उपभोक्ताओं पर अतिरिक्त बोझ पड़ सकता है। चूंकि निजी कंपनियां मुनाफाखोरी के उद्देश्य से इस क्षेत्र में प्रवेश कर रही हैं, इसलिए भविष्य में इसका खामियाजा गरीब लोगों को भुगतना पड़ेगा। इसी के चलते ठाणे कांग्रेस ने महावितरण मुख्यालय के सामने विरोध प्रदर्शन किया और प्रशासन से महावितरण के निजीकरण के फैसले को रद्द करने और बिजली उपभोक्ताओं के लिए स्मार्ट और प्रीपेड मीटर लगाने के नागरिक इस फैसले के विरोध में हैं। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश विकायला काढलेला आहे। हे अलीबाबा और 40 चोर आणि ही 3 माकडं जी आहेत केंद्र सरकारची या महाराष्ट्रातली, यांनी संपूर्ण महाराष्ट्र विकायला काढलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून MSEBीचं खाजगीकरण करतायत, अडाणीला देतायत। MSEB वरती मध्ये 1 लाख कर्मचारी आहेत महाराष्ट्रात, तेही आज लाक्षणिक संपावरती आहेत। त्यांच्या सर्व कुटुंबांवरती जवळजवळ 5 ते 7 लाख लोकांवरती उपासमारीची पाळी आहे। हे ठाणं संपूर्ण खाजगीकरणाच्या माध्यमातून MSEB हे ठाणं गुजरातच्या अडाणीला द्यायला काढलेलं आहे। थोड्या दिवसांनी येऊन या ठिकाणी ते आमची नावं सुद्धा गुजरात मध्ये घ्यायला लावतील, आम्हाला विचारतील केम छो विक्रांत भाई, कैसे छे, गुजरात में आऊ छे। तर त्यामुळे मराठी माणूस संपायला निघालेला आहे आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी, या बेरमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही हा गो बॅक सायमन, गो बॅक चले अडाणी, चले जाओ अडाणी, हा महात्मा गांधींनी दिलेली ही स्लोगन्स, आम्ही या लाला लाजपत रायनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या ठिकाणी घेतलेली आहेत। आम्ही संपूर्णपणे MSEBच्या कामगारांच्या पाठीशी आहोत। ठाणेकर जनतेला माझं आव्हान आहे आमचं काँग्रेसचं, की आपण मोठ्या संख्येने आम्ही सह्यांची मोहीम हातात घेणार आहोत। मोठ्या संख्येने सह्यांच्या मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी एकत्रित एकजूट दाखवून या अडाणीला या ठाण्यातूनच नव्हे तर या महाराष्ट्रातून हद्दपार करावा, याकरता आजचं हे निषेध आंदोलन आहे। या निषेध आंदोलनावरला सुजाता घागताई, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष, तसे इतर राजन राजे असतील, इतर धर्म राज्य पक्ष असतील, संभाजी ब्रिगेड असतील, सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आम्ही संपूर्ण ठाणेभर नेणार आहोत। तर महानगरपालिकेच्या निवडणुका बघा, महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ द्या किंवा विधानसभेच्या निवडणुका होऊ द्या किंवा मग लोकसभेच्या निवडणुका होऊ द्या, त्याच्याशी काही घेणं देणं। जनतेचा आवाज बुलंद असतो। गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, हे या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे। या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस जिवंत आहे। या महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचारी जिवंत राहायला पाहिजे आणि या सरकारी यंत्रणेमध्ये मराठी माणूसच जगला पाहिजे, गुजराती येता कामा नये। MSEB जर ही खाजगीकरण केलं तर या सगळ्या MSEBच्या कर्मचाऱ्यांना गुजराती आडनाव लावावं लागेल, अडाणी आडनाव लावावं लागेल आणि त्याचा आमचा विरोध आहे। त्याला 2 गुजरात्यांना महाराष्ट्र द्यायचा ठरवलेला आहे। म्हणूनच काल तुम्ही मीरा भाईंदरला बघितलं कशा प्रकारे 50 खोके एकदम ओके, काल विधान भवनाच्या पायऱ्यांवर बघितलं 50 खोके मर्सिडीज S क्लास ओके, ऐकलं का? फट स्वाहा, फट स्वाहा, तुम्ही बघितलं फट स्वाहा, कोंबडी चोर, म्हणजे यांची काय अवस्था झाली आहे तर तुम्ही बघाल। कॅन्टीन वाल्याला मारलेला आहे आमचे संजय गायकवाड, टॉवेल आणि ह्याच्यावरती बनियनवर खाली उतरलेत आमदार महाराष्ट्राचे। महाराष्ट्र हा आधुनिक महाराष्ट्र, महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राची नेताना हे लोक टॉवेल आणि बनियन, म्हणजे टॉवेल गँग, बनियन गँग, चड्डी गँग, अशी यांची अलीबाबा आणि 40 चोर झालेली आहे। त्याच्याबरोबर ही 2 माकडं आणखीन आहेत, कळलं काही 3 माकडं मिळून कुछ सुना नहीं, कुछ देखा नहीं, कुछ हो नहीं। अमित शाह इनका बाप है, मोदी इनका बाप है, मोदी इनका बाप हो सकता है, हमारा बाप मोदी हो नहीं सकता। महाराष्ट्र मराठी आदमी का बाप मोदी होऊ शकत नाही। अशा पद्धतीने खाजगीकरण चाललेलं आहे। पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील, सर्व गोष्टी या अदानीला विकल्या जात आहेत। महावितरण ही सरकारी कंपनी आहे, त्यामुळे ती लोकांच्या नियंत्रणाखाली आहे। परंतु ज्यावेळी याचं खाजगीकरण होईल की लोकांचा अधिकार त्या ठिकाणी राहणार नाही आणि आधीचा अनुभव बघता ज्याप्रमाणे मुंब्र्यामध्ये असेल, भिवंडीमध्ये असेल, ज्या पद्धतीने खाजगीकरण झालंय, टोरंटच्या माध्यमातून झालं असेल, अदानीच्या माध्यमातून झालेलं आहे,
अक्षरशः लोकांच्या दरवाजामध्ये त्या ठिकाणी बाउन्सर्स उभे केले जात आहेत आणि भरमसाठ दर हे विजेचे या ठिकाणी वाढलेले आहेत आणि तशी वेळ या ठिकाणी येऊ नये. आणि दुसरी गोष्ट अशी की प्रीपेड मीटर ही त्या वीज मंडळाच्या याच्यामध्येच कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की कुठलं मीटर बसवायचंय, बसवून घेण्याचा अधिकार हा नागरिकांचा आहे, परंतु त्यांना नागरिकांना तशा प्रकारचा अधिकार न देता डायरेक्ट जाऊन त्याचे मीटर त्या ठिकाणी बदलले जात आहेत. त्यामुळे जे एमएससीबीच्या खासगीकरणाच्या विरोधात आणि जे मीटर या ठिकाणी प्रीपेड मीटर त्या ठिकाणी लावले जातात त्याच्या विरोधात काँग्रेसने आज हे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे. एमएससीबी के कर्मचारी संघर्ष करो, एमएससीबी के कर्मचारी संघर्ष करो, एमएससीबी के कर्मचारी